Hello dear students, welcome to our video lecture. In today's video lecture, we are going to discuss about atomic structure. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरबद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर त्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी आपण या पॉईंटमध्ये या ठिकाणी तुम्हाला एक डायग्राम बघत आहे. तो एक ॲटॉमिक स्ट्रक्चरची डायग्राम आहे. सो an atom is formed from the nucleus and the extranuclear part. Okay, न्यूक्लियस and extranuclear part पासून जो ॲटम आहे तो फॉर्म झालेला आहे. बरोबर आहे. सो दिस कंटेन 3 टाइप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल आणि याच्यामध्ये 3 सब ॲटॉमिक पार्टिकल आपल्याला बघायला मिळतात. ओके, न्यूक्लियस व एक्स्ट्रान्यूक्लियर पार्ट. ओके, यांचा मिळून ॲटम बनतो. हा पॉइंट लॉक करायचा. ओके, आणि यामध्ये 3 प्रकारच्या सब ॲटॉमिक पार्टिकलचा समावेश होतो. किती? 3. तर त्यामध्ये सुरुवातीला जो पॉइंट आहे सब ॲटॉमिक पार्टिकल आहे तो आहे प्रोटॉन. ओके, त्यानंतर न्यूट्रॉन आणि त्यानंतर आपल्याला इलेक्ट्रॉन. या तिघांबद्दल स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. सो लेट्स स्टार्ट आवर फर्स्ट पॉइंट. दॅट मीन्स फर्स्ट सब ॲटॉमिक पार्टिकल. तर फर्स्ट सब ॲटॉमिक पार्टिकल बद्दल माहिती घेऊया. सो दॅट इज न्यूक्लियस. ओके ओके, न्यूक्लियस बद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊ. त्याचा जो फर्स्ट पॉइंट वाईज आपण या ठिकाणी डिस्कस करूया आणि जे पॉइंट सांगितले आहे ते पॉइंट तुम्ही लॉक करायचे. ओके, द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज. जो ॲटॉमिक न्यूक्लियस असतो तो कसा आहे तर तो पॉझिटिव्हली चार्ज. हा सुद्धा पॉइंट तुम्ही पहिले लॉक करायचा. जो सेकंड पॉइंट आहे, ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. ॲटमचा जो एंटायर मास आहे तो कुठे कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे तो न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. पॉईंट तुम्ही लॉक करा. त्याला आपण म्हणू शकतो ॲटमचे जवळजवळ जे सर्व मास आहे हा कुठे एकवटलेला आहे तर तो हा न्यूक्लियसमध्ये या ठिकाणी तो कॉन्सन्ट्रेट झाला. जो आपण थर्ड पॉईंट जो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे तो लॉक करू. त्यामध्ये बघा, द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल. न्यूक्लियसचे सुद्धा 2 सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत. टुगेदर कॉल्ड न्यूक्लियस. ओके, द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल टुगेदर कॉल्ड न्यूक्लॉन्स. त्यातनं आपण न्यूक्लॉन्स म्हणायचं. त्यामुळे त्याला आपण न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे 2 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल असतात. त्यांना एकत्रित आपण न्यूक्लॉन्स म्हणतो. काय म्हणा त्यांना? न्यूक्लॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांपासून काय फॉर्म होतो? न्यूक्लियस फॉर्म होतो. त्यांना त्या सब ॲटॉमिक पार्टिकल आपण न्यूक्लॉन म्हणणार. काय म्हणणार? न्यूक्लॉन. हा सुद्धा पॉइंट तुम्ही लॉक करायचा. त्यानंतर जो फोर्थ पॉइंट आपण शिकणार आहोत त्या फोर्थ पॉइंट मध्ये बघायचं झालं तर प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आर 2 टाइप ऑफ न्यूक्लॉन्स. आणि ते कोणते आहेत तर आपण बघितलं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स. यांना काय म्हणणार आपण? न्यूक्लॉन्स म्हणू शकतो. हे जे 2 सब ॲटॉमिक पार्टिकल आहेत न्यूक्लॉन्स, यांना आपण न्यूक्लॉन्स म्हणणार. तर त्यामधला जो फर्स्ट पार्टिकल आहे सब ॲटॉमिक पार्टिकल आहे तो आहे प्रोटॉन. इट इज डिनोटेड बाय द लेटर P. आपण प्रोटॉन बद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत. सो प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटॉमिक न्यूक्लियस. बरोबर आहे. न्यूक्लियस मध्ये जो प्रोटॉन आहे म्हणजे प्रोटॉन हा न्यूक्लियस मध्ये असणारा एक पॉझिटिव्हली चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल आहे. प्रोटॉन कसा आहे म्हणजे प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे तर तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे आणि त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे. हा पॉईंट तुम्ही लॉक करायचा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज ड्यू टू द प्रोटॉन इन इट. न्यूक्लियसवर हे बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या दोघांपासून नाही का न्यूक्लॉन्स फॉर्म झाला. ओके, पण प्रोटॉनवरील जो न्यूक्लियसवरील जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कशामुळे आहे तर तो त्याच्यातील जो प्रोटॉन आहे याच्यामुळे न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनमुळे. हा सुद्धा पॉईंट तुम्ही लॉक करायचा. त्यानंतर आपण बघायचं झालं तर अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल P. प्रोटॉन हा कोणत्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केला जातो तर तो प्रोटॉन हा P या सिम्बॉलने रिप्रेझेंट केला जातो. ओके, त्यानंतर जो फिफ्थ पॉइंट या ठिकाणी आपण बघणार आहोत, हा जो फिफ्थ पॉइंट आहे याच्यामध्ये त्याला म्हणायचं झालं तर इच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज.
1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज या प्रोटॉनच्या प्रत्येक प्रोटॉनवरील पॉझिटिव्ह चार्ज हा 1 युनिट एवढा असतो. किती युनिट एवढा असतो? 1 युनिट एवढा असतो. ओके, 1 युनिट पॉझिटिव्ह चार्ज मीन्स इज इक्वल टू 1.6 into 10 raised to the power minus 19 coulomb. ओके, हा पॉइंट तुम्ही लॉक करायचा. When the total positive charge on the nucleon is expressed in the unit E. Okay, and its magnitude is equal to the number of proton in the nucleus. Okay, त्यामुळे काय होतं की न्यूक्लियसवरील एकूण पॉझिटिव्ह चार्ज हा E या युनिटमध्ये मोजला जातो. E 1 युनिट E या पॉझिटिव्हमध्ये एक्सप्रेस करतात आणि त्याचे जे परिणाम न्यूक्लियस मधील जे प्रोटॉनच्या संख्या एवढी असते आणि त्याचं जे जर आपण युनिट मोजलं तर तो त्याचं जे युनिट आहे ते प्रोटॉनच्या नंबर ऑफ प्रोटॉन्स एवढं असते. हे पॉईंट मी लॉक करायचं. नेक्स्ट हा जो 7th पॉईंट आपण बघणार आहोत तर त्यामध्ये बघायचं झालं द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. ओके, द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस ऑफ एन ॲटम इज ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. हा पॉईंट लॉक करायचा. And it is denoted by the capital letter Z. Okay, capital letter Z ने हा डिनोट केला. ॲटमच्या न्यूक्लियस मधील नंबर ऑफ प्रोटॉन हा पॉइंट बघा. ॲटमच्या न्यूक्लियस मधील जो नंबर ऑफ प्रोटॉन्स म्हणजेच काय तर त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर असून तो Z या कॅपिटल लेटर मध्ये एक्सप्रेस करतात. कोणत्या कॅपिटल लेटर मध्ये एक्सप्रेस करतात? Z. हा पॉइंट लॉक करायचा. ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय द कॅपिटल लेटर Z. हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे. ओके, म्हणजे ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके, नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया. मास ऑफ वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U यामध्ये कन्वर्ट म्हणजे मेजर केले जाते. द प्रोटॉनचं जे मास आहे 1 U म्हणजे त्याला युनिफाईड मास म्हणतात. दॅट इज इक्वल टू द 1 डाल्टन आणि तो 1 डाल्टन इतका असतो. 1 U युनिफाईड मास म्हणजे काय 1 डाल्टन. सो 1 U इज इक्वल टू 1.66 into 10 raised to the power minus 2 G. डाल्टन 1 डाल्टन मीन्स काय म्हणू शकतो याला 1 U इज इक्वल टू 1.66 into 10 raised to the power 27 G. या ठिकाणी हा पॉइंट मी लॉक करायचा. And the mass of one hydrogen atom is also approximately 1 U. आणि हायड्रोजनच्या ॲटमचा जो मास आहे तो किती असतो? अप्रॉक्सिमेटली 1 U एवढा असतो. किती असतो? 1 U. हायड्रोजनचा जो एका ॲटम जर घेतला तर त्याचा मास सुद्धा नाही का 1 U आहे. हा पॉइंट लक्षात करायचा. तर अशा प्रकारे आपण नाही का प्रोटॉन्स बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन घेतली आहे. जे सब न्यूक्लियस ज्याच्यापासून न्यूक्लियॉन्स फॉर्म झालेला आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, तर त्यामधील प्रोटॉन बद्दल माहिती घेतली. आता आपण न्यूट्रॉन बद्दल माहिती घेऊया. ओके, तर न्यूट्रॉन हा जो सबएटॉमिक पार्टिकल आहे तो N या लेटरने डिनोट करतो. ओके, सो न्यूट्रॉन इज एन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबएटॉमिक पार्टिकल. न्यूट्रॉन कसा आहे तर तो एक इलेक्ट्रिकली न्यूट्रल असा सबएटॉमिक पार्टिकल आहे. त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो. सो इट इज डिनोटेड बाय सिम्बॉल N. आणि तो कशाने दाखवतात तर तो N या सिम्बॉलने दाखवतात. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. न्यूट्रॉनवर कोणत्याही प्रकारचा चार्ज नसतो. ओके, न्यूट्रॉन हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असलेला सबएटॉमिक पार्टिकल आहे आणि तो N या सिम्बॉलने डिनोट करतात. पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोटॉन, निगेटिव्हली चार्ज पार्टिकल इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्याच्यावर कोणताही चार्ज होतो. हा पॉईंट IMP पॉईंट आहे. The number of neutron in the nucleus is denoted by the symbol here. आणि न्यूक्लियस मधील जे काही न्यूट्रॉनच्या संख्येसाठी न्यूक्लियस मध्ये जेवढ्या काही न्यूट्रॉनची संख्या आहे, जे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स त्यासाठी N या सिम्बॉल वापरतात. कोणता सिम्बॉल वापरला? N. हे सिम्बॉल सुद्धा महत्त्वाचे आहे. कोणत्या पार्टिकलसाठी कोणता सिम्बॉल यूज केला. ओके, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा. Atomic nuclei of all element except hydrogen with atomic mass 1 U contain a neutron. हा सुद्धा पॉइंट लॉक करा. 1 U इतके ॲटॉमिक मास असलेल्या हायड्रोजनचा जर आपण अपवाद सोडला, त्याचा जर अपवाद वगळला
तर सर्व एलिमेंटच्या ॲटॉमिक न्यूक्लियामध्ये न्यूट्रॉन्स असतात. ओके, हायड्रोजनचा ॲटम जर सोडला आपण तर बाकी सगळ्या एलिमेंटच्या जे ॲटम आहे त्याच्या न्यूक्लियामध्ये आपल्याला न्यूट्रॉन्स बघायला मिळतात. हायड्रोजन ॲटममध्ये न्यूट्रॉन्स बघायला मिळणार नाही. हा सुद्धा पॉईंट लॉक करायचा. त्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामधलाच बघूया. द मास ऑफ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U. ओके, आपल्याला मास, कोणत्या पार्टिकलचा मास किती आहे हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकते. हे जनरल नॉलेज बेस आणि आपल्याला आपल्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. द न्यूट्रॉनचे जे मास आहे अप्रॉक्सिमेटली किती असतो? 1 U इतका असतो. 1 युनिफाईड मास म्हणतात त्याला, 1 U. सो विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ प्रोटॉन. आणि तो कशाशी इक्वल असतो? तो प्रोटॉनच्या मास इतकाच, म्हणजेच काय जवळजवळ तो प्रोटॉनच्या मास इतकाच आहे. ओके, न्यूट्रॉनचा जो काही मास आहे तो कसा प्रोटॉनच्या मास इतकाच आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण न्यूक्लियस हा ॲटम हा न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट पासून फॉर्म झालेला आहे. तर आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे सबॲटॉमिक पार्टिकल बघितले न्यूक्लियस मध्ये. तर आताच्या पॉइंट मध्ये आपण बघूया एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. ॲटमचा जो एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट आहे याच्याबद्दल माहिती घेऊया. सो महत्वाचा पॉइंट सांगायचं झालं तर द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर, the extranuclear part in the atomic structure includes electron revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. extranuclear part आपण एक्स्ट्रा आता न्यू सेंटर मध्ये जो कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे तो आहे न्यूक्लियस. त्याच्याबद्दल आधी माहिती घेऊया. त्याचा उर्वरित जो भाग आहे, ओके, ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये न्यूक्लियसच्या बाहेरील जो भागामध्ये रिव्हॉल्व करणारे जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत आणि न्यूक्लियस, ओके, रिव्हॉल्व करणारे इलेक्ट्रॉन्स आणि न्यूक्लियस व इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान जे एम्प्टी स्पेस आहे, ओके, न्यूक्लियस आणि रिव्हॉल्व करणारे इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये जो एम्प्टी स्पेस आहे, रिकामी जागा आहे, तो यांचा समावेश होतो. ओके, एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये कसं होणार? रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन आणि एम्प्टी स्पेस यांचा समावेश होतो. तर त्यामध्ये आपण बघूया इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट मध्ये आपण इलेक्ट्रॉन बद्दल माहिती घेऊया. सो इलेक्ट्रॉन इज डिनोटेड बाय द लेटर E निगेटिव्ह. E मायनस या साइनने दाखवतात. ओके, सो इलेक्ट्रॉन इज अ निगेटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल अँड is denoted by the symbol E. इलेक्ट्रॉन कसे आहेत? इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे? इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल असून तो E मायनस या सिम्बलने दर्शवतात. आधी म्हटलं होतं की कोणत्या पार्टिकल, कोणता सबॲटॉमिक पार्टिकलवर कोणता चार्ज आहे हे सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे, तो दर्शवता आला पाहिजे. ओके, सेकंड पॉइंट मध्ये बघूया आपण. इच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज. ओके, प्रत्येक इलेक्ट्रॉन हा 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज कॅरी करत असतो. ओके, प्रोटॉन काय? 1 युनिट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. प्रोटॉन हा 1 युनिट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि इलेक्ट्रॉन जो आहे 1 युनिट ऑफ निगेटिव्ह चार्ज कॅरी करत असतो. ओके, हा पॉइंट तुम्ही लॉक करायचा. जो थर्ड पॉइंट आहे, या थर्ड पॉइंट मध्ये सांगितलं जातं मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम लेस दॅन द हायड्रोजन ॲटम. ओके, इलेक्ट्रॉनचा जर मास बघितला तो एका इलेक्ट्रॉनचा मास हा हायड्रोजन ॲटमच्या मास पेक्षा 1800 टाइम्स हा लेस असतो. म्हणजे हायड्रोजन ॲटमशी जर इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजन ॲटमचं जर कंपॅरिझन केलं तर इलेक्ट्रॉनचा जो मास आहे एका हायड्रोजन ॲटमपेक्षा 1800 पटीने कमी असतो. सो देअरफॉर द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅन बी ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. आणि त्यामुळेच आपण इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ते निग्लिजिबल म्हणजेच आपण त्याला नगण्य मानतो, म्हणजे नगण्य, निग्लिजिबल आपण मानू शकतो. नंतरचा पॉइंट मध्ये बघूया आपण. फिफ्थ पॉइंट, दॅट इज इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट रिव्हॉल्व इन अ
डिस्क्रिएट ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. डिस्क्रिएट ऑर्बिट हा पॉईंट तुम्ही लॉक करायचा की डिस्क्रिएट ऑर्बिट हा पॉईंट काय. आता बघा वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे. ओके, सो ॲटमचा जो न्यूक्लियसच्या बाहेरील भागामध्ये इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती असलेल्या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये ते काय करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. बरोबर. सो रिव्हॉल्व करत असताना वेगवेगळ्या डिस्क्रीट ऑर्बिट त्यांची जी स्पेसिफिक ऑर्बिट आहे त्याच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत आहे. ओके, द ऑर्बिट्स बिंग 3 डायमेन्शनल इन नेचर. डायग्राम बघू शकता तुम्ही या ठिकाणी. ऑर्बिटचं स्वरूप कसं आहे, जर आपला न्यूक्लियस बघितला, सॉरी जर ॲटम बघितला, ॲटममध्ये जर बघितलं तर ते इलेक्ट्रॉन्स 3 डायमेन्शनल शेपमध्ये डायग्राम टाईपमध्ये डायमेन्शनलमध्ये त्या ठिकाणी ते रिव्हॉल्व करताना आपल्याला बघायला मिळेल. 3 डायमेन्शन. सो ऑर्बिट या टर्म ऐवजी कवच, शेल हे टर्म वापरतात. ओके, म्हणजेच काय, आता ऑर्बिट नाही, ते ऑर्बिटमध्ये नाही तर ते शेलमध्ये रिव्हॉल्व करत आहे. कशामध्ये, शेल. 3 डायमेन्शनल असल्यामुळे शेलमध्ये. आता शेल हा वर्ड या ठिकाणी यूज केला जातो. अँड द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. आणि इलेक्ट्रॉनची जी एनर्जी आहे तर तो ज्या शेलमध्ये असतो त्यावरून होत असतो. ओके, इलेक्ट्रॉन ज्या शेलमध्ये रिव्हॉल्व करत आहे त्या शेलमध्ये जेवढी एनर्जी आहे तेवढीच ते इलेक्ट्रॉनची असणार, रिव्हॉल्व करणार. वेगवेगळ्या लेवलमध्ये वेगवेगळी एनर्जी आपल्याला बघायला. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस. नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूया विद्यार्थी मित्रांनो, न्यूक्लियसच्या बाहेरील जे इलेक्ट्रॉनची संख्या आहे आणि न्यूक्लियस मधील प्रोटॉनची जी संख्या आहे ही दोघी सारखी असते. ओके, न्यूक्लियसच्या बाहेर रिव्हॉल्व करणारे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियसच्या आतमधील नंबर ऑफ प्रोटॉन हे इक्वल असतात. हे लक्षात ठेवायचं. सो देअरफॉर इलेक्ट्रिकल चार्ज आर बॅलन्स अँड द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्यामुळे होतं काय, प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. हे दोन्ही चार्जेस बॅलन्स होतात. काय होतात, बॅलन्स. कारण नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन हे इक्वल आहे आणि त्यामुळेच काय झालं तर ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल होतो. काय म्हणतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. नेक्स्ट पॉईंट बघूया, द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन being negligible. इलेक्ट्रॉनचा मास आहे निग्लिजिबल आहे. therefore the mass of an atom is mainly due to the protons and neutrons in its nucleus. इलेक्ट्रॉनचं जे मास आहे हे निग्लिजिबल आहे, म्हणजेच कसं आहे, नगण्य आहे. मग हे असल्यामुळे काय झालं तर ॲटमचं जे काही मास आहे हे प्रामुख्याने त्याच्या न्यूक्लियस मधील जे नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स आहेत यांच्यामुळे असतं. ॲटमचं जे मास आहे कशावर ठरवतात तर नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स यांच्या संख्येमुळे ठरत असतं. आणि कारण का तर इलेक्ट्रॉनचं जे मास आहे हे निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल असल्यामुळे, नगण्य असल्यामुळे यांच्यावर ठरवतात. नेक्स्ट पॉइंट मध्ये बघा, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन एन ॲटम इज द ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट एलिमेंट. ओके, टोटल नंबर ऑफ प्रोटॉन आणि न्यूट्रॉन इन द ॲटम इज ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. ॲटॉमिक मास, ॲटम मध्ये जे काही टोटल नंबर ऑफ प्रोटॉन न्यूट्रॉन आहे यांच्या जे वेटला आपण मासला म्हटलं तर आपण काय म्हणू शकतो, ॲटॉमिक मास. तर ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर यांच्याबद्दल आपण डिटेल जी स्टडी आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कोणकोणते पॉईंट शिकलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही हे पॉईंट लक्षात ठेवत जा, त्यांच्या नोट्स बनवा. शॉर्ट नोट्स बनवल्या तर त्या शॉर्ट नोट्सवरून तुम्हाला हा पॉईंट समजण्यास लवकर येईल, जेणेकरून शॉर्ट टेक्निक्स अप्लाय करायची तुम्ही. आता बघा आपण काय काय शिकलो. सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम हा पॉईंट चालू केला होता. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये 2 पॉईंट, न्यूक्लियस आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. ओके, हे 2 पॉईंट डिवाइड केले. त्यानंतर न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 पॉईंट आपण या ठिकाणी बघितले. त्यानंतर एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट, एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मध्ये आपण काय शिकलो तर
न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व करणारे इलेक्ट्रॉन आणि त्यांच्यामध्ये असणारा एम्प्टी स्पेस, यावरून आपण नाही का एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट शिकलेलो आहोत. आणि कोणकोणत्या सब ॲटॉमिक पार्टिकलवर कोणता चार्ज असतो त्यांचा चार्ज, ओके, तो सुद्धा बघितला. आणि त्याचा जो सब ॲटॉमिक पार्टिकल आहे त्यांचा जो मास आहे तो किती आहे, ओके, त्यांचं सुद्धा आपण युनिट बघितलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या तिन्ही सर्व पॉइंटशी रिलेटेड नोट्स बनवायची. आणि अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरला इथे थांबवू. आणि नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर यांच्याबद्दल आपण थोडंसं डिटेल बघूया. ओके, थँक्यू.